आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये हजारहून जास्त पक्ष आहेत, तर अमेरिकेमध्ये असं दिसून येतं की दोनच मेन पक्ष आहेत, रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक. आपल्याला प्रश्न पडतो मग की एवढ्या मोठ्या लोकशाहीमध्ये दोनच पक्ष कसं काय, टू पार्टी सिस्टम असायला म्हणतात, ती कसं काय आहे? अगदी 1800 सालापासून डेव्हलप होत आली आहे. आणि तसं म्हटलं तर अमेरिकेत 8 ते 10 पक्ष आहेत, पण सिंगल डिस्ट्रिक्ट मेंबर नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक मेंबरशिप मिळते आणि त्यातून एक इलेक्टोरल कॉलेज फॉर्म होतं की जे अमेरिकेतला सर्वात महत्वाचं राजकारणी म्हणजे अध्यक्ष त्याची निवडणूक करतं. ते इलेक्टोरल कॉलेजमध्ये प्रत्येक पक्षाचा एक सदस्य निवडून जातो आणि त्यापैकी एकच असतो तो मतदान करतो. आणि त्यामुळेच असेल की तिसऱ्या पक्षाला फारसा वाव नाही, असं लक्षात येतं की नाही या दोन पैकी एकाला सपोर्ट दिला तरच अध्यक्ष आपला असेल. आणि त्यामुळे परंपरागतरित्या दोनच पक्ष पुढे आलेत, बाकीच्या छोट्या पक्षांना फारसं अस्तित्व मिळालं नाही. किंवा असे म्हणूयात की या दोन पक्षांचं जाळं हे अगदी गावागावापर्यंत पोहोचलं आहे आणि रुजलं आहे. त्यामुळे परंपरागत पिढीजातरित्या या पक्षांचा पाठीराखे अमेरिकेमध्ये आहेत. आणि अशा प्रकारे भारतात एकीकडे 1000 पक्ष आहेत, तर अमेरिकेत मात्र दोनच. आहे की नाही इंटरेस्टिंग?